पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये। आज आपण बघणार आहोत युनिट 1.8 माय क्लासरूम। माय म्हणजे माझी आणि क्लासरूम म्हणजे काय? वर्ग। काय बघणार आहोत आपण? माझा वर्ग। बघा, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला एक वर्ग दिसत आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत। बघा, लुक, लिसन अँड शो। लुक म्हणजे बघा, लिसन म्हणजे ऐका आणि शो म्हणजे दाखवा। चला, तुम्ही काय करायचे, ज्या ज्या गोष्टी या चित्रामध्ये आहेत त्या दाखवायच्यात। चला मग सुरू करूयात। बघा, काय काय गोष्टी आहेत खाली आपल्याला त्यांनी छानशी यादी दिलेली आहे। बघा, सर्वात पहिली गोष्ट बुक। कुठे आहेत बुक? बघा, या ठिकाणी कबर्डमध्ये आहेत बुक। म्हणा बुक म्हणजे पुस्तक। बेंच म्हणा बेंच। बघा, मुलं बसलेले आहेत ते काय आहेत? बेंच। त्यानंतर चॉक म्हणा चॉक। चॉक म्हणजे काय? खडू म्हणा चॉक। बघा, हे टेबलवर काय आहे? चॉक। त्यानंतर आहे टिफिन म्हणा टिफिन। बघा, हे मुलांचे टिफिन या ठिकाणी रांगेत ठेवलेले आहेत। नंतर आहे डस्टर म्हणा डस्टर। बघा, या ठिकाणी टीचरच्या टेबलवर ठेवलेला आहे डस्टर। नंतर आहे डस्टबिन। डस्टबिन म्हणजे कचरापेटी। डस्टबिन बघा, या ठिकाणी आहे डस्टबिन। नोटबुक म्हणा नोटबुक। बघा, मुलं ज्यावर लिहित आहेत हे पहा, टेबलवर काय आहे? नोटबुक। ब्लॅक बोर्ड वाचा, ब्लॅक बोर्ड। कुठे आहे ब्लॅक बोर्ड? बघा, या ठिकाणी आहे ब्लॅक बोर्ड। नंतर पहा स्कूल बॅग। स्कूल बॅग कुठे येतं? हे बघा, स्कूल बॅग। वॉटर बॉटल म्हणा वॉटर बॉटल। बघा, या ठिकाणी वॉटर बॉटल। कॅलेंडर म्हणा कॅलेंडर। हे बघा, कॅलेंडर। नंतर आहे कम्प्युटर म्हणा कम्प्युटर। बघा, या ठिकाणी आहे कम्प्युटर। ह्या सोप्या गोष्टी। आता बघा, फॉर द टीचर आस्क द चिल्ड्रन टू शो डिफरंट थिंग्स इन द पिक्चर। या चित्रात दिसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मुलांनी दाखवाव्या असं शिक्षकांनी त्यांना विचारायचं। बघा, हा काय आहे मग? अ फॅन म्हणा अ फॅन। त्यानंतर अ विंडो अ विंडो। आलं लक्षात? त्यानंतर अजून अ टेबल अ टेबल। हा काय आहे? टेबल आहे। त्यानंतर याला काय म्हणतात? अ वॉल। काय म्हणतात? अ वॉल। नंतर ही आहे फ्लोर। काय म्हणायचं या खालच्या जागेला? फ्लोर म्हणा फ्लोर। अशा पद्धतीने ह्या क्लासरूममधल्या गोष्टी आहेत ज्या आपण आत्ता पाहिलेल्या आहेत। आता आपण काय करणार आहोत? शाळेमधल्या गोष्टी पाहणार आहोत। बघा बघा, बी लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल। चित्राकडे बघा आणि सांगा। ठीक आहे? बघा आता यांचं कॉन्व्हर्सेशन। हेल्प आनंदी। हेल्प म्हणजे मदत करा। कोणाला? आनंदीला। टू कीप द थिंग्स। कीप म्हणजे ठेवणे, थिंग्स म्हणजे वस्तू। ॲट देअर प्रॉपर प्लेसेस बाय ड्रॉइंग लाईन्स। त्यांच्या प्रॉपर प्लेस व्यवस्थित जागेवर त्या गोष्टी ठेवायच्यात। कशा? लाईन मारून ठेवायच्यात। चला, आता आपण सुरू करूयात। बघा बघा, सुरुवात करूयात आपण डस्टरपासून। डस्टर कुठे ठेवणार? बघा, डस्टर ठेवणार स्कूलमध्ये। टेबल कुठे ठेवणार? टेबल ठेवणार स्कूलमध्ये। बेंच कुठे ठेवणार? बेंच ठेवणार स्कूलमध्ये। स्लाईड कुठे ठेवणार? स्लाईड ठेवणार स्कूलमध्ये। सीसॉ कुठे ठेवणार? तुम्ही वाचताय ना, सीसॉ। सीसॉ ठेवलाय स्कूलमध्ये। मिरर कुठे ठेवणार? मिरर ठेवणार घरामध्ये। कम्प्युटर कुठे ठेवणार? कम्प्युटर स्कूलमध्ये। बेड कुठे ठेवणार? बेड ठेवणार आपण बघा बाजूनं लाईन आणू तशी बेड ठेवणार आपण घरामध्ये।
सोफा, सोफा कुठे ठेवणार? घरामध्ये. टूथब्रश कुठे ठेवणार? घरामध्ये. ब्लॅकबोर्ड कुठे ठेवणार? बघा, स्कूलमध्ये. मिक्सर घरामध्ये. बेल कुठे ठेवणार? स्कूलमध्ये. बुकशेल्फ ही दोन्हीकडे येऊ शकते, घरामध्ये पण आणि स्कूलमध्ये पण. अशा पद्धतीनं हा छोटासा घटक आपण अभ्यासला आहे, ज्याचं नाव आहे माय क्लासरूम, आणि त्याचा स्वाध्यायसुद्धा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. हे खालचं तुम्हाला दिसलं नसेल तर परत सांगतो बघा. सीसॉ कुठे ठेवायचा? स्कूलमध्ये. मिरर कुठे ठेवायचा? हाऊसमध्ये. कम्प्युटर स्कूलमध्ये. सोफा हाऊसमध्ये. आलं लक्षात? घटक समजला असेल. थँक्यू.